संकेताबरोबर खेळायला मजा येते, पण संकेत ज्याप्रमाणे गाईड करतोय टीमला आणि डीपीएल सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये सक्सेसफुल कॅप्टन म्हणून संकेतकडे पाहिलं जातं, पण तुझा परफॉर्मन्स खूप चांगला राहिला. ओव्हरऑल परफॉर्मन्स बद्दल काय म्हणशील, कारण की समोर देखील किरण शिंदे सारखा गोलंदाज होता आणि ज्यावेळी किरण शिंदेला थांबवलं आणि प्रसादचा वापर केला, तुला काय वाटलं? मला वाटलं तेव्हा किरणदास बॉलिंगला येईल, पण प्रसाद आला तेव्हा बोललो त्याला मारू शकतो. हा आत्मविश्वास होता आणि मॅन पुरस्कारही रुचितला मिळाला. मित्रांनो, 2 सामने इथे मात्र जिंकलेले आहेत ते म्हणजे एसपी टफ्ट्स या संघाने. अर्थातच एसपी सेफ पोझिशन मध्ये सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही अल्फाबेट आपण पाहिले तर. पण वळूयात डावाकडे, जिथे मात्र नेक्स्ट रिफ्रेशिंग मॅच आपल्याला पाहायला मिळते, कारण की विजयाचा शोध सुरू आहे ह्या दोन्ही संघांचा आणि त्यामुळे तितकीच मेहनतीची पराकाष्ठा करावी लागेल. पण या मेहनतीच्या परिश्रमाचा उल्लेख ज्यांच्या वाणीमध्ये आपण ऐकणार आहोत, अंडरम क्रिकेटचा आवाज, ज्याने मात्र अंडरम क्रिकेटला एक वेगळं स्वरूप दिलंय. ऐकूयात आवाज सागरजी मोरे सरांचा. थँक्यू. थँक्यू सो मच. स्वागत आहे मित्रांनो सर्वांचं पुन्हा एकदा दुपारच्या सत्रामध्ये. आणि आजच्या दिवसाची 7वी मॅच आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही पराभूत संघ आपण पाहिलं तर इकडे फाईट करतील. डोंबिवली प्रीमियर लीग भव्य दिव्य असं आयोजन पाहिलं गेलं. प्रथम क्रमांक 60,000 रुपये व आकर्षक चषक आहे. द्वितीय क्रमांक 40,000 रुपये व चषक आहे. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर, तो टुर्नामेंट साठी सायकल आहे. लेट्स प्ले. सनी आणि त्या सोबतीला बॅटर राहुल. बॉलिंगसाठी श्रेयस येतात पहिली ओव्हर घेऊन. एसवाय टर्फने टॉस जिंकला. पहिला फिल्डिंग. हा बॉल देखील आपण ऑफ स्टिकच्या बाहेर पहिल्याच बॉलने सुरुवात केली गेली आहे. सर्व खेळाडूंना टी शर्ट ट्रॅक तर दिले, पण जेवणाची देखील आपण व्यवस्था केली गेली. ही एक मोठी गोष्ट आहे डोंबिवली प्रीमियर लीगच्या सर्व खेळाडूंसाठी आणि आयोजकांचं मी कौतुक करेल की क्वचित अशा क्रीडा स्पर्धा असतात तिकडे खेळाडूंच्या जेवणाची देखील व्यवस्था असते. हा आजचा दिवस भंडारी आहे. जबरदस्त बॅटिंग केली, बॉलिंग केली. बॅक टू बॅक 2 वेळा त्यांनी मॅन ऑफ द मॅच मिळवलं. स्ट्राईक केला बॅटर सनी बारक्या. या बॉल देखील वेगळ्या अंदाजामध्ये खेळले गेले आहेत. चांगली स्टार्ट देणं गरजेचं आहे. सनीच्या सोबतीला राहुल आहेत. आजचा हा दुसरा दिवस आहे क्रीडा स्पर्धेचा, दुसरा अंतिम दिवस आहे. संडे फंडे. जीटीसी लाईव्हला देखील आपण ही क्रीडा स्पर्धा लाईव्ह पाहू शकतो. आमचे भवानी स्पोर्ट्स देखील या क्रीडा स्पर्धेला तेवढाच सपोर्ट राहिला गेलाय. विनय पवार. या बॉल देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल निघून जाईल का? राहुल पारकरचे देखील 3 बॉल 3 बाउंड्रीज मारले तर संकेत बघत त्यांच्याकडून 1111. पहिली ओव्हर थोडी शांत आली आहे. सनीला पण मध्ये रन्स करावे लागतील कारण की डू ऑर डायची मॅच आहे. या बॉलर समोर खेळले होते. चांगलं शॉट सिलेक्शन होतं. जबरदस्त फिल्डिंग पाहिली गेली. बॉलर श्रेयस चांगला बॉल अडवला. श्रेयसला पण माहिती आहे की आता फिल्डिंग फॅक्टर असला तरी मॅच थोडीफार बनवावी लागेल. या बॉल देखील स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेलाय. पहिलीच ओव्हर चालू आहे. चेतन चव्हाण सर मुख्य पंचांमध्ये त्यांनी अंपायर्स लगेट मध्ये आपण पाहू शकतो आमचे दीपक बाईंग दीपू. मग मुंबईत दीपूचा एक वेगळा दरारा होता. म्हणजे 15-15 20-20 टुर्नामेंट दीपू नॉट आउट राहिलाय. ही दीपूची एक वेगळी ओळख राहिली गेली आहे. ओमकार मालाड संघ असल्फा लगातार 3-3 4-4 संडे नॉट आउट राहिलाय असा दीपक बाईंग दीपू किंग ऑफ बॉक्स क्रिकेट आज पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. चेतन चव्हाण यांना देखील एक चांगलं क्रिकेट खेळले गेले. म्हणजे चारही अंपायर्स आपल्याला एक चांगल्या लेवलचं क्रिकेट खेळले. बाबू सर, संतोष राऊत सर, दीपक बाईंग सर आणि आमचे चेतन चव्हाण सर.
स्ट्राईक सनी. यामध्ये देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल गॅप मध्ये निघून जाईल. कुठलाच खेळाडू आलेला नाहीये. जबरदस्त स्क्वेअर कट. रन मिळतील 4. सनी बारके यांच्या बॅटमधून प्रॉपर टायमिंग केलं गेलं. एक जबरदस्त टायमिंग केलं. बारकेला पण माहिती की रन चालू ठेवणं गरजेचं. स्कोर कार्ड विकेट हॅट्रिक साठी देखील आपण पाहतो ओमकार आणि जयू साठी बाळा मात्रे यांच्याकडून 2000चा कॅश प्राइज आहे. विकी पाटील यांच्याकडून देखील पारितोषिक. पण या बॉलवर पारकरने बॉलला बाहेर पार केलंय. पारकर तू रन कर, बॅटिंग कर, बॉलिंग कर, फिल्डिंग कर. राहुल पारकर यामध्ये देखील समोर खेळले गेलेत आणि बॉल काही काळासाठी हवेत होता. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर आकाश कॅमेराची तर फक्त कोणी हलू नका तिकडे प्लीज. आकाश जे कॅमेराच्या चेअरवर बसते तिकडून थोडं उठा. कॅमेराच्या चेअरवर बसू नका मित्रा. बसलास तरी तिकडे थोडा कॅमेरा हलतोय. हा हा बरोबर बरोबर. त्यांनी दुसऱ्यावर ढकललं डायरेक्ट. या बॉल देखील कव्हरला खेळायचा प्रयत्न केला गेला आहे. जबरदस्त बॉलिंग पाहिली गेली. तेवढाच चांगला फिल्डिंग पाहिली गेली आहे. वेल स्टॉप. जयू होते. जयेंद्र म्हात्रे. रन झाले आतापर्यंत 16. या बॉलवर देखील वेगळ्या स्टाईलला खेळायचा प्रयत्न केला गेला. फाईन लेगला खेळाडू आहे डीप मध्ये. एक सिंगल रन तिकडे मिळतीये. खूप महत्वाची मात्र ही मॅच आहे कारण की दोन्ही टीम्स एक एक मॅच पराभूत झाले. त्यामुळे ही मॅच जिंकून त्यांना रेस मध्ये थोडं ऑन राहावं लागेल. आजचा हा दुसरा दिवस आहे. खूप चांगल्या क्रिस्टल ट्रॉफीज पण आपल्याला पाहायला मिळतात. ज्या ट्रॉफीजचं मी नक्कीच कौतुक करेल. आणि या बॉल देखील पुन्हा त्या फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेलाय. ओम म्हात्रे तिकडे होते. सिंगल रन मिळेल. 2 ओव्हरचा खेळ आपण पाहतो. समाप्त झाला. रन झाले आतापर्यंत 18 धावा झाल्या त्या फलकावरती. संडे फंडे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 18 रन झाले. टाइम मित्रांनो सेट केला त्यामुळे टायमिंग मध्ये खेळणं गरजेचं आहे. 7वी मॅच आजच्या दिवसातील म्हणजे अजून आपल्याला 8 मॅचेस खेळवायचे आहेत. फायनल, सेमीफायनल, क्वार्टर फायनल एक वेगळा माहोल असेल. अंडर लाईट्स मध्ये देखील इकडे क्रिकेट वेगळं एन्जॉय करता येईल. डोंबिवली प्रीमियर लीग 3रं पर्व. बॉलिंगसाठी आपण पाहता सौरभ. 3री ओव्हर खूप महत्वाची. रन झाले आतापर्यंत 18. 3री ओव्हर घेऊन सौरभ येत आहेत. या बॉलवर वेगळ्या स्टाईलने खेळायचा प्रयत्न केला गेला परंतु तिकडे थोडीशी मिसफील्ड. हलकीशी हवा पण चालू आहे. प्रेक्षकांची देखील सकाळपासूनची गर्दी, जो माहोल या बॉल देखील ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. लिडिंग एज घेतली गेली. बॉल थर्ड मॅनला ट्रॅव्हल होईल. डबलचा कॉल दिलाय.
2 रन तिकडे मिळतील. फास्ट क्रिकेट आहे, थोडं झटपट क्रिकेट आहे. अशा क्रिकेट तुम्हाला मात्र छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करून मात्र इकडे खेळावा लागेल. स्कोर झाला तर 21 रन झाले फलकावर. पहिली इनिंग चालू आहे. एस.वाय. टर्फन त्यांच्या विरुद्ध आपण पाहतो बॅटिंग करत असताना जवा 11. या बॉलवर व्हाईट बॉल आहे. एस.वाय. टर्फने टॉस जिंकला आणि पहिला फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला गेला होता. बॉलरने चांगली कामगिरी केली. श्रेयस, जयेंद्र आणि त्यानंतर आता सौरभ. या बॉलवर रिवर्स खेळले गेले. फटका थोडा फसला तिकडे. अशा कॅचेस मात्र तुम्हाला पकडाव्या लागतील. या बॉल देखील स्वीप खेळले गेले. डीप मध्ये चांगली फिल्डिंग पाहिली गेली. वेल स्टॉप. वेद रोहित भंडारी तिकडे होते आणि 2 भंडारी आहेत. दोघांची पण हेअरस्टाईल अगदी दोघं सक्के भाऊ आहेत. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर बॉलला बोलावला गेला आणि हलकीशी एज घेतली गेली. बॅट आउट. पार्करला बाहेर जावं लागेल. वेल बॅट राहुल पार्करने चांगली सुरुवात करून दिली आपल्या टीमसाठी. .24. चार बॉल रन झाले आतापर्यंत 24. न्यू बॅटर सुशांत येत आहेत. या बॉल देखील वेगळ्या अंदाजामध्ये खेळायचा प्रयत्न करत होते. फटका थोडा फसला आणि चेक केलं जाईल. नो बॉल बट नॉन स्ट्राईक पण चेक केलं जाईल. एकूण 404 खेळाडू होते, त्यातून मात्र 192 खेळाडू आपण सिलेक्ट केले गेले. जवळपास अर्धे खेळाडू अनसोल्ड गेले. त्यांची पण इच्छा होती की डीपीएल खेळायची आहे, पण त्यासाठी तुम्हाला डोंबिवलीचा बेस्ट क्रिकेट खेळावं लागेल, जिंकावं लागेल, प्रूफ करावं लागेल स्वतःला. हा नॉन स्ट्राईक एंडला मला सर रनआउट नॉट आउट एम्पायर डिसिजन पण चेक केलं जाईल.
नॉट आउट आणि नो रन पण नाहीये. .25 25 रन झाले त्या फलकावर. थोडी मॅच आपण पर्यंत शांती होती. आपण इकडे रिव्ह्यू चेक करत होतो. एक जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. सर्व डोंबिवलीकरांचं लक्ष आहे की डोंबिवली प्रीमियर लीग यावर्षी कोण जिंकेल. रात्री एक वेगळा माहोल असेल इकडे. सर्व स्थानिक खेळाडूंसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. बॉलिंगसाठी सौरभ स्ट्राईक यांना बॅटर आहेत. सन्नी कुछ तो कर दे फनी, नाम है सन्नी. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न करतोय. सनीला पण माहिती आहे की रन्स चालू ठेवणं गरजेचं आहे. एका दुसरी बाउंड्री एका ओव्हरमध्ये आली तरी मॅच मध्ये आपण कमबॅक करू शकतो. बॅटिंग करत असताना टीम जमा 11 त्यांच्या विरुद्ध एसवाय टर्फ अशी मॅच चालू आहे. दुसरा दिवस आहे. डोंबिवलीकर आज DPLचा आनंद घेत आहेत. डोंबिवली प्रीमियर लीग या बॉल देखील स्क्वेअर लेगला खेळायचा प्रयत्न करतो. एक रन सिंगल. तीन ओव्हरचा आपण बोलता खेळ समाप्त झाला आणि ते स्ट्रॅटेजिक टाइम आउट. 26 रन झालेत. उर्वरित 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे पहिल्या इनिंगचा. चेक. लेट्स प्ले. टाइम आउट मात्र इकडे संपतो आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करत असताना आपण पाहूयात जमा 11 सगळं कितपर्यंत टार्गेट सेट करेल. स्कोर झाला आता 26. 12 बॉलमध्ये 20-25 रन्स तरी येणं गरजेचं आहे. 50 आपला स्कोर कार्ड पाहिजे. बॉलिंगसाठी ओमकार. स्ट्राईक एंड बॅटर सन्नी आहे. स्ट्राईक एंड बॅटर सनी. ओमकारचा पहिलाच बॉल स्वीप करायचा प्रयत्न केला गेला. बॉल मात्र निघून जाईल तिकडे. लिडिंग एज घेतले रणमधील 4. या रनची पण गरज असणार आहे आणि बाउंड्रीची तर गरज आहे. 2 दिवस सर्वांनी क्रिकेट आनंद घेतला तर बघता मात्र संध्याकाळच्या आतमध्ये सेमीफायनल फायनल एक वेगळा माहोल असेल इकडे. यामुळे देखील स्वीप खेळले गेले. सन्नी वाव. प्रॉपर टायमिंग करत असताना बारखेरी मात्र प्रॉपर टायमिंग करत असताना आडव्या बॅटने खेळले गेले. चांगला फुटवर्क होता. बॉलर पोहोचले त्यानंतर बॅटचा फ्लो ओपन केला गेला. रणबीर 4 धावफलक जाऊन पोहोचतोय. 34. ओमकारचं स्वागत केलं मात्र बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज ने. या बॉल देखील पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरी आणि ही तिसरी कडक. पहिली मात्र थोडीशी एज घेतली होती पण त्यानंतर 2 ज्या मारल्या जबरदस्त. 2 दिवसामध्ये मला असं पहिला बॅटर असेल तरी लगातार 3 बाउंड्रीज मारल्या.
काल अंकेशने देखील जबरदस्त बॅटिंग केली गेली, परंतु आता सनी टाइम सेट केलाय. स्कोर झाला आतापर्यंत 38. वेल बॅटिंग सनी बारक्या. स्वीप. यानंतर देखील आपण पाहिलं तर दोन्ही संघ आपण पण तयार राहायचे. त्यानंतरचे स्वीप बारक्याची पाहण्यासाठी मात्र प्रेक्षक गर्दी करत असतात आणि टायमिंग खूप चांगलं आहे. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर सिंगल रेड हा बॉल देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. मी स्वीप विषयी नक्की बोलेल, कारण की वाय यशकाला त्यांनी स्वीप मारल्या, बट तो रिस्की स्ट्रोक होता, कारण की तिकडे बॅटिंगच रन्स आहेत. जर तुम्ही मिस केलात तर रन नाहीये, त्यामुळे त्या ग्राउंडवर तुम्हाला स्वीप म्हणजे रिस्क आहे. पण तिकडे त्यांनी टायमिंगला स्वीप लगावल्या आणि मॅच जिंकून दिल्या, त्यामुळे ती स्वीप त्यासाठी स्पेशल होती. 22 लेग बायचे रन तिकडे नव्हते. या बॉलवर देखील वा, मी देखील नॉन स्ट्राईकला उभा राहून शिकलोय. जबरदस्त टायमिंग करत असताना बॅटर सुशांतने मॅच शांत केली आणि वारक्याने पण 43. जबरदस्त स्कोर केला गेला. पण पाहिलं बघता बघता याही ओव्हरमध्ये ग्राफ वरती गेल्या. 4थ्या ओव्हरमध्ये धावफलक जाऊन पोहोचते 43 धावसंख्येवरती. बारकेला माहिती की रन्स थोडे बनवावे लागतील. या बॉल देखील स्वीप खेळायचा प्रयत्न केला गेला, मात्र बीट केला गेला आणि वाईट बॉल आहे. बॅटर आउट. रन पण काउंट होईल, विकेट पण काउंट होईल आणि बॉल पण काउंट होईल. 44. या ओव्हरमध्ये ग्राफ वरती जाताना पाहिल्या गेल्या 4 बाउंड्रीज पाहिल्या गेल्या. स्कोर जाऊन पोहोचते 44 धावसंख्येवर. शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. हॅलो, बघा इथे कॅमेरामॅनच्या बाजूला अनेक प्रेक्षक वर्ग आहेत. दादा, आजूबाजूला कोणी असेल त्यांना मुलांना फक्त तुमच्याकडून तुम्ही ताकीद द्या की कोणी मस्ती करू नका प्लीज, आणि ती टू व्हीलर रिमूव्ह करा प्लीज. ऋषी चेक. शेवटची ओव्हर आहे. इनिंग बेक्स मध्ये टॉस साठी यायचं आहे. शिवाजने 11 आणि SSS चेक. ऋषी पाय खाली घ्या. ऋषी पाय खाली घ्या. येस, ओके ओके. शेवटी आजूबाजूला कोणी मस्ती करू नका. सॉरी. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. 6 बॉल देखील तेवढीच महत्वाची असणार आहेत. पहिल्या इनिंगचा खेळ आहे. शेवटचे 6 बॉल. स्ट्राईक केला बॅटर सनी. या बॉल देखील स्वीप करायचा प्रयत्न करतो. थोडा फटका बसताना पाहिला गेला. ओम तिकडे आले, जम्प केलं. स्ट्राईक स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न केला गेला. धावफलक सिंगलने पुढे जाईल. 45. चांगला टार्गेट सेट केला. बारक्याचा माइंड सेट तेच आहे की एक चांगलं फायटिंग टार्गेट आपण सेट करू शकतो. त्यामुळे उर्वरित 5 बॉल मध्ये काहीतरी धमाका करावा लागेल. बॅटिंगसाठी दिनेश दळवे आले होते, पण ते रनआउट स्वरूपामध्ये मात्र आपण पाहिलं तर बाहेर जावं लागेल. शेवटचे काही बॉल बाकी आहेत. या बॉल देखील स्वीप करायचा प्रयत्न करत होते. बीट केला गेलाय. लेग बाईच्या रूपमध्ये सिंगल रन मिळेल. 46. डिवायडर निखिल आहेत. या बॉल देखील पुन्हा एकदा बॅटने खेळायचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे नॉन स्ट्राईक केला.
बॅटर आउट. निखिलला बाहेर जावं लागेल. जबरदस्त बॉलिंग केली शेवटच्या वेळेस सौरभने ग्राफ थोडा शांत केलाय. गुड बॉलिंग सौरभ. थोडी क्रुशियल मॅच आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये थोडेफार रन्स मात्र बनवावे लागतील निखिलला. आपण पाहतो सनीला. सनीच्या सोबतीला नवीन बॅटर येत आहेत. रोहित. यामुळे वेगा टाकण्याचा प्रयत्न केला गेला. कव्हरला खेळले गेलेत आणि एक रन तिकडे मिळतीये. रोहितला देखील एक मोठा स्ट्रोक खेळावा लागेल. शेवटच्या ओव्हरमध्ये सौरभचं मी कौतुक करत चांगली बॉलिंग केली. खूप महत्वाचा रोल होता शेवटच्या ओव्हरचा. त्या अगोदरच्या ओव्हरमध्ये ओमकारकडून थोडी चुकी झाली होती. यस, अशा चुका होतात क्रिकेटमध्ये. या बॉलवर मात्र गॅप मध्ये बॉल निघून जाईल. रन मिळतील 4. जबरदस्त टायमिंग करत असताना रोहितच्या बॅटमधून येतो एक दमदार हिट. बघता बघता ग्राफ आपण पहिल्यांदा जाऊन पोहोचतोय 51. 51 धावतोय धावफलकावरती. बॅटिंग करत असताना टीम जमा 11. चौथ्या ओव्हरमध्ये जास्त रन जमा झाले जमा 11च्या टीम मध्ये. या बॉल देखील हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न केला गेला. 1 रन कंप्लीट होईल तिकडे आणि 52 धावा होते धावफलकावर. 53 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता टीम SY टर्फ. टॉस साठी या दोन्ही टीम्स टीम शिवाजी 11 आणि टीम SSS. येस, थँक्यू. आलेत कॅप्टन शिवाज्ञा. कॅप्टन लगेच रिपोर्टिंग करा. येस नवनीत साहेब आपल्याला विनंती, आपण या. विनायक सर आपण या. टॉस करूयात. SSS कॅप्टन कॉल करतील. येस, कॉलेज डोंबिवली प्रीमियर लीग कॉल केला आणि डोंबिवली प्रीमियर लीग इट इज काय डिसिजन आहे? फिल्डिंग करू आम्ही पहिले. ही मॅच महत्वाची आहे, म्हणजे इथून जिंकला तर अस्तित्व निर्माण राहील, अन्यथा तुम्हाला चौथ्या पर्वाची वाट पाहावी लागेल. किती महत्वाची ही मॅच आणि आतापर्यंत ज्या चुका झाल्या तर सुधारण्यासाठी टीमला काय संदेश द्याल? नक्कीच ही महत्त्वाची मॅच आहे, कारण इकडनं आम्ही जिंकलो तर पुढच्या फेरीमध्ये जाऊ, नाही तर घरी जावं लागेल. तर ज्या चुका झाल्या ते ऑलरेडी डिस्कस झाल्या आहेत आणि आम्ही त्याच्यावरती काम करू आणि नक्कीच विजय प्राप्त करू. थँक्यू सो मच, बेस्ट ऑफ लक तुम्हाला. त्यासोबतच प्रेम 71 धावा समोरच्या संघाने लगावल्या, पण तरी देखील कुठे मागे राहिलात नाही. 60 धावेंपर्यंत मजल मारली. या मॅच मध्ये बॉलर्सला काय संदेश द्याल आणि त्याचबरोबर किती महत्वाची मॅच आहे प्रेमी? फिल्डिंगने थोड्या चुका झाल्या, त्या सुधारण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच. दोन मित्रांमधली ही लढाई थोडीशी आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका दिशेला तुम्हाला गणराज असेल तर समोर त्याचा बिझनेस पार्टनर म्हणा, त्याचा चांगला मित्र म्हणा, प्रेमही असणार आहे. मजा येईल याही मॅचला. SSS संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय, गोलंदाजी निवडली आहे आणि शिव आज्ञा या संघाला बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय. जाऊयात पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू सो मच. 53 धावांची गरज आहे जिंकण्याकरिता. एक जबरदस्त मॅच आपल्याला ही देखील पाहायला मिळेल.
दुसऱ्या डावाला सुरुवात होते आकाश आणि त्या सोबतीला बॅटिंगसाठी सौरभ. बॉलिंगसाठी आपण पाहतो राहुल म्हात्रे पहिली ओव्हर घेऊन येतात. ह्याही खेळाडूची चर्चा राहिली गेली खूप वर्ष ह्याही खेळाडूला एक चांगलं क्रिकेट खेळताना पाहिलं गेलं आणि अनुभव आहे त्यांच्याकडे पण. राहुल म्हात्रे पहिलाच बॉल कट खेळले गेले खेळाडू आहे तिकडे डीप मध्ये आणि एक रनने मात्र खातं ओपन केलं गेलं आकाशने. 53 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकडे दुसऱ्या डावामध्ये. पोलिसांनी पुन्हा एकदा राहुल म्हात्रे. येस त्यासोबतच एक आणखी एक लेजंड क्रिकेटर आहेत मनोज गुसाळे सरांचं इथे स्वागत होत आहे. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक आणि सहर्ष स्वागत आहे. या जुने जाणकार क्रिकेटर क्रिकेटचा खेळ हा तुम्ही पुढे नेलात आणि मग त्यानंतर आता ही मशाल आमच्या यंगस्टरच्या हातात आहे पण ती मशाल प्रज्वलित करण्यामागे तुमचाही मोठा हात राहिलेला आहे. या साहेब तुमचंही मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम. डावाला सुरुवात झाली आहे. 1 रन झाले पुन्हा एकदा राहुल म्हात्रे. या बॉल देखील हवेत खेळायचा प्रयत्न केला गेला फटका थोडा फसला. सिंगल डबल रन चालू ठेवणं गरजेचं आहे कारण की 4थ्या ओव्हरमध्ये रन झाले पहिल्या इनिंग मध्ये त्यामुळे दुसऱ्या इनिंग मध्ये पण कधी पलटवार होऊ शकतो. राहुल म्हात्रेने आतापर्यंत थांबून ठेवलं गेलं. अनुभवी खेळाडू आहेत. रन झाले आतापर्यंत 3. 50 धावांची अजूनही गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता टीम एस5 टर्फ. वाईट बॉल होते पुन्हा एकदा. सर्वांचं लक्ष या क्रीडा स्पर्धेवर देखील आहे. संध्याकाळी एक वेगळा इकडे माहोल असेल कारण की सर्व क्रिकेट प्रेमी येतील. या बॉल देखील बॅटने खेळले गेलेत. वाव शॉट ऑफ द डे. असाही स्ट्रोक या ग्राउंड वरती येऊ शकतो बाउंड्री आणि खूप चांगलं टायमिंग करत असताना आकाश गुसाळे भाई. जबरदस्त टायमिंग केलं गेलं भाईने. या बॉलवर दुसरी देखील आपण प्रयत्न केला गेला आणि एफर्ट चांगले पाहिले गेले. अमित कडाळे देखील पारितोषिक लगावलंय. बाईसाठी जर 3 बॉल 3 बाउंड्रीज मारले तर 500 रुपयाचा पुरस्कार आहे. स्कोर झाला आतापर्यंत 9 रन झाले त्या फलकावरती. पहिली ओव्हर देखील शांत होताना पाहायला मिळतीये. बॉलिंगसाठी आपण पाहता पुन्हा राहुल म्हात्रे स्ट्राईक केला बॅटर सौरभ. या बॉल फ्लिक केला गेला अगदी मनगटाचा वापर तेवढीच चांगली फिल्डिंग. वेल स्टॉप. लिखित तिकडे होते. वेल स्टॉप लिखित. चांगले एफर्ट्स दिले लिखितने. बॉडी बॅलन्स चांगले केलं त्याने. चेक. त्याचबरोबर निखिलजी केनी सर इथे उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती असेल साहेब आपण या व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत आहे आपल्या डीपीएलच्या स्पर्धेमध्ये. अरे गावातील एक नामवंत व्यक्ती आहेत निखिल केनी. आपल्याला विनंती आपण या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. ओड यू कम बॉक्स. पहिली ओव्हर चांगली आली. राहुल म्हात्रेची एक चांगला स्पेल टाकला गेला. एक बाउंड्री आली परंतु स्कोर कार्ड आपण पाहिलं तर आतापर्यंत जाऊन पोहोचतोय 11 धावसंख्येवरती. 24 चेंडू 42 धावांची गरज आहे. 2442 24-42.
42 धावांची गरज आहे. दुसरा डाव आपण चालू आहे. एका साईडला आपण पाहिलं तर टीम एस्पायर टर्फ आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहिलं तर खूप चांगली कामगिरी करत असताना जमा 11 टाइम सेट केला मित्रांनो. प्लीज जास्त वेळ घेऊ नका. फिल्डिंग टीम टायमिंग वरती तुम्ही लक्ष देणं गरजेचं आहे. बॉलिंगसाठी सनी येत आहेत. चोवीस बॉल 42 धावा करायच्या. स्ट्राईक एंडला बॅटर आकाश भाई. चोवीस 42 धावांची गरज आहे. दुसरी इनिंग जमा 11 संघ आपण जास्त वेळ घेत आहे प्लीज. चोवीस बॉल 42 धावांची गरज आहे. या बॉलवर पहिलाच बॉल सनीने थोडा धीम्या गतीने टाकण्याचा प्रयत्न केला गेला. पिचिंग थोडी मागे ठेवली. गुड बॉल. सुरुवात चांगली केली आहे. 23 बॉल मध्ये 42 करायचे. एक ओव्हर चांगली त्या मॅच मध्ये कमबॅक करतील टीम जमा 11 त्यांच्या विरुद्ध एस्पायर टर्फ. या बॉल देखील स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. एक रन सिंगल तिकडे मिळतीये. स्कोर कार्ड एका धावेने पुढे जाईल. 12 रन झाले धाव फलकावर. 53 धावांची गरज आहे. एक्केचाळीस धावांची अजूनही गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. सरीची देखील ओव्हर आपण पाहिली थोडी शांत होताना पहिली गेली. स्ट्राईक केला बॅटर सौरभ. या बॉलवर कट करण्याचा प्रयत्न केला गेला पण व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रनचे धावफलक मात्र तिकडे पुढे जात आहे. या बॉल स्वीप केले गेले. दणदणीत चौकार आपल्याला पाहायला मिळतोय सौरभच्या बॅटमधून. 4 रन. प्रॉपर टायमिंग केलं आडव्या बॅटने आणि त्यानंतर गॅप मध्ये बॉल ठेवला जातो मात्र 4 रन मिळतात. 53 करायचे आहेत. त्यामुळे सौरभ पण माहिती आहे की भाईला साथ देणं गरजेचं आहे. टीम एफर्ट्स आहे. सांघिक खेळ आहे. जेव्हा सर्वांचा परफॉर्मन्स चांगला होतो तेव्हा टीम जिंकते. 17 रन झाले धावफलकावरती. बघा टाइम सेट केला सनी. किती मिनिटं झाली बघा. जवळपास तुमची 7.5 मिनिटं झाली आहेत. क्रुशल मॅच आहे. लास्टला 6 बॉल 15 वगैरे आली तरी मग एक फिल्डर बाहेर आला तर खूप मॅटर करेल ते. कारण की जो रूल आहे. या बॉलवर स्लो रन पाहिला गेला. नॉन सेकंडला थोडी घाई केली आहे. 1 रन तिकडे मिळते पुन्हा एकदा. अठरा धावा झाले त्या फलकावर. पुन्हा एकदा सनी स्ट्राईक केला बॅटर आहेत. आकाश चौकाराच्या शोधामध्ये असणार आहे. बेस्ट पॉसिबल बेस्ट दोन्ही खेळाडू बलाढ्य आहेत. या बॉलवर वेगळ्या अंदाजामध्ये खेळलेत. बाईची बाईगिरी. रन मिळतील 4. ट्रेडमार्क स्ट्रोक आहे बाईचा. जबरदस्त टायमिंग करत असताना 4 रनसाठी. तू स्वीप मारेल तर मी रिव्हर्स मारेल. बारक्याचा स्वीप चांगला आहे तर रिव्हर्स भाईचा चांगला आहे. 22 शेवटचा बॉल असूनही बाकी आहे. जबरदस्त बॅटिंग करत असताना दोन्ही खेळाडू खूप चांगलं क्रिकेट खेळलेत. 53चं टार्गेट आहे. जेव्हा तुम्ही सर्कल बाउंड्रीचं क्रिकेट खेळता तेव्हा स्वीप रिव्हर्स स्वीप तुमच्याकडे पाहिजे. मग व्यावसायिक गटात देखील अशा अनेक प्लेयर्स आहेत त्यांची पाहण्यासारखी राहिले गेले आहेत. सुनील विश्वकर्मा गांगुलीची देखील स्वीप पाहण्यासारखी झाली. रिव्हर्स आनंद लोके असे अनेक बॅटर या बॉल देखील आणि त्यात आकाश गुरसाळे भाई. जबरदस्त बॅटिंग.
भाईला आहे रनची घाई. जबरदस्त बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये रन्स मात्र घेऊन जातील. 26. पहिल्या 2 ओव्हर मध्ये रन्स मात्र झालेत. 26 रन्स झाले धाव फलकावरती. वेल बॅटिंग. या ओव्हर मध्ये 3 बाउंड्री झाल्या. बॉलिंगसाठी दिनेश जाळीबे येत आहेत. अजून एक जबरदस्त खेळाडू. या खूप वर्षापासून अगदी याही खेळाडूला मी एक चांगलं क्रिकेट खेळताना पाहिलं गेलं. शांतनी संयमी खेळाडू आहेत. दिनेश दळवी अनुभव या खेळाडूकडे. मॅचला थोडंफार फिरवावं लागेल. या बॉलवर धीम्या गतीचा बॉल मात्र तिकडे व्हाईट बॉल. इकडे देखील स्लो रन टाकण्याचा प्रयत्न केला गेला. एक सिंगल रन तिकडे मात्र मिळतो लेग बायच्या रूपामध्ये. एका धावेने मात्र धावफलक पुढे जातोय. 28 रन झाले धावफलकावरती. खूप चांगली बॅटिंग केली गेली आकाशने. पण आकाशला मध्ये की करो या मरो डू ऑर डायची मॅच आहे. या बॉल स्वीप खेळले गेले पुन्हा एकदा. बॉल हलकासा बाउन्स झालाय. दोन्ही संघ एक मॅच पराभूत झाले. त्यामुळे ही मॅच त्यांच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. जिंकू किंवा हरू आम्ही डोंबिवली प्रीमियर लीग खेळू. या बॉलवर देखील पुन्हा एकदा बॉलला बॉलन दिलं गेलंय. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्सने मात्र धावफलक पुढे जात आहे. 30 रन झाले धावफलकावरती. 23 धावांची अजूनही गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. खूप चांगलं स्टार्ट केलं. पहिल्या इनिंग मध्ये पण खूप चांगली स्टार्ट दिली होती. याही इनिंग मध्ये खूप चांगली स्टार्ट दिली गेली आहे. या बॉलला वळवला गेला. बीट केलं गेलं बॅटरला पण आणि किपरला पण. लेग बाय मध्ये मात्र तिकडे रन मिळते सिंगल. बावीस धावांची गरज आहे. या बॉल देखील पुन्हा एकदा रिव्हर्स. मित्रांनो भाईचे रिव्हर्स आवडले असेल तर टाळ्या वाजवा. जबरदस्त बॅटिंग. तिन्ही रिव्हर्स स्ट्रोकच्या बाउंड्रीज पाहण्यासारखे राहिल्या गेल्यात. क्लासिकल बॅटिंग. भाईची भाईगिरी. पुन्हा एकदा मात्र रिव्हर्स खेळायचा प्रयत्न केला गेला. खेळाडू आले तिकडे क्विक. एका धावेने मात्र धावफलक पुढे जाईल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 36. 17 रनची अजूनही गरज आहे. या बॉलवर फटका बसताना पाहिला गेलाय. सौरभ मात्र इकडे आपण पाहिलं तर थोडाफार चुकीच्या पद्धतीने खेळला गेला आणि बॅटर आउट. पहिली विकेट जातीये. बट वेल प्लेड सौरभ. चांगली स्टार्ट दिली भाईला पण. खूप चांगला खेळ केला सौरभने पण. वेल प्लेड. अभिनंदन. चांगली खेळ आपल्यासाठी केला आपल्या टीमसाठी. वेल प्लेड. स्ट्रॅटेजिक टाइमआउट आपण पाहिलं तिकडे पाहू शकतो. येस चेक. आपण एक शुभ सन्मान करणार आहोत
विनायक दादा आपल्याला विनंती आहे, आपण या आपल्या हस्ते आपण शुभ सन्मान करणार आहोत आणि त्याचबरोबरीने विनंती असेल आपण ज्यांच्याबद्दल चर्चा केली की खऱ्या अर्थाने मग डोंबिवलीचं क्रिकेट जिथे सुरू झालं त्यामध्ये खूप मोठा मोलाचा वाटा सिंहाचा वाटा राहिला आहे. मनोजजी गुरसाळे सर आपल्याला विनंती आहे प्लीज या आपल्या इथे यथोचित सन्मान केला जाणार आहे. येस मग खऱ्या अर्थाने डोंबिवलीच्या क्रिकेटला जेव्हा आपण सुरुवात झाली तेव्हा एक लेजंड खेळाडू म्हणून ज्यांची नेहमीच ख्याती आणि ओळख राहिलेली आहे असे मनोजजी गुरसाळे सर आपल्याला विनंती आपण या व्यासपीठावरती सरांचा इथे शुभ सन्मान केला जाणार आहे. ओड यू कम बॉक्स. नो बॉल आहे. नो प्लस 1 मध्ये 2 रन्सने मात्र धावफलक पुढे जाईल. ओम मात्रेला पण माहिती आहे की आता मॅच मध्ये आपण आहोत, फक्त सिंगल डबलने पण आपण इझिली मॅच मध्ये येऊ शकतो. त्यामुळे ह्या सिच्युएशनला मात्र काही वेगळं करायची गरज नाहीये, रन चालू ठेवणं गरजेचं आहे. यामध्ये देखील फ्लिक केला गेलाय परंतु स्वतःला झोकून दिलं तिकडे बॅटर आउट. बाहेर जावं लागेल आपण ओम म्हात्रेला. एफर्ट चांगले दिले राहुल म्हात्रेने, खूप चांगला बॉल कलेक्ट केला, समोर फेकी केली गेली आणि डाईव्ह लगावली होती बट ओम मात्र थोडे मागे राहिले आणि मैदानाच्या बाहेर जावं लागेल. फिल्डिंगचं मी कौतुक करेल कारण की या फिल्डिंगमुळे रनआउट आलाय. चेक आणि त्याचबरोबरीने साहेब आपल्याला विनंती आपणच थांबायचं आहे. निखिलजी केने साहेब आपल्याला विनंती असेल आपण या आपल्या इथे यथोचित सन्मान केला जाणार आहे. अरे गावाला बिलॉंग करतात आणि तडफदार नेतृत्व म्हणून ज्याची नेहमीच ओळख राहिलेली आहे. निखिलजी केने साहेब या, सहर्ष स्वागत तुमचे देखील आणि आलेल्या प्रत्येक मान्यवराचा इथे यथोचित सन्मान करणं म्हणजे आपल्या डीपीएलच्या स्पर्धेची ओळख राहिलेली आहे. येस थँक्यू. आणखी एक चौकार आलाय त्याच्या दरम्यान. येस ओव्हर टू यू कॉम बॉक्स. जबरदस्त टायमिंग केलं गेलं आणि आता बॅटरला पण माहिती होती की रनची गरज आहे. देवेंद्र आलेत. देवेंद्र लास्ट मॅच मध्ये ओपनिंगला आले होते पण या मॅच मध्ये थोडी जबाबदारी त्यांच्यावर .42 42 रन झालेत. यावर देखील पुन्हा एकदा आडवे वाटते, पुन्हा एकदा बॉल निघून जाईल. देवेंद्र इम्पॅक्ट प्लेअर आहे, कामगिरी करतोय. वेल बॅटिंग इम्पॅक्ट राहिला तो पण. या बॉल देखील पुन्हा एकदा बॅकफुट लावून कट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. 53 रनचं टार्गेट होतं परंतु भाईने एक स्टार्ट दिली आहे. स्कोर जाऊन पोहोचते आपण पाहिलं तर 47. 6 रनची गरज आहे. या बॉलवर एज घेतली गेली आहे. दरम्यानला बॉल निघून जाईल. थोडा बॉल फिरला तिकडे. या बॉलवर देखील स्वीप आणि तिकडे खूप चांगल्या पद्धतीने कमबॅक करत असं या मॅच मध्ये ऍस्फॉल्ट टर्फ. बघता बघता 4 ओव्हरचा खेळ आपण पाहिलं तर समाप्त झाला. रन्स आले 49. 6 बॉल मध्ये जिंकण्याकरिता 4 रनची गरज आहे. 6 बॉल 4 कंपल्सरी चेसिंग आहे. टाइम बरोबर 16 मिनिटं झालेली आहेत भाई.
आमचे स्कोर आमच्यापर्यंत ते कळवत आहेत. 4 रनची गरज आहे. बॉलिंगसाठी विशाल येत आहे. 6 बॉल 4. स्ट्राईक एंडला देवेंद्र. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर मॅच फिनिश केले. देवेंद्रने बॅट वरती केली आहे. खुश झालं. एक चांगली इनिंग खेळली गेली. वेल प्लेड देवेंद्र आणि आकाश गुरसाळे. जबरदस्त बॅटिंग केली गेली आहे.